विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये सामान्य वाची विधानाचे एक वर्ग अंतर्भूत असणारे 4 प्रकार अभ्यासले होते आणि त्यांचं चिन्हांकन कसं करायचं याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्याचसोबत सामान्यवाची विधानाचे 2 वर्ग समाविष्ट असलेले विधानाचे 4 प्रकार आणि त्यांचं चिन्हांकन कसं करायचं याचाही अभ्यास आपण मागील तासिकेत केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये जी विधाने चिन्हांकनासाठी येतात तिथं खाली आपणास चले दिलेली असतात, त्या चलांचाच उपयोग आपणास चिन्हांकनासाठी करावा लागतो। त्या चलांचा उपयोग चिन्हांकनासाठी करत असताना आपणास योग्य संख्यापकाचा, त्यासोबत संधी, सोपाधिक आणि निषेध यापैकी योग्य तार्किक संयोजकाचा उपयोग आपणास चिन्हांकन करत असताना करावायचा असतो। मग आपणास दिलेली जी 6 विधाने आहेत त्या 6 विधानांपैकी 4 विधानांचं चिन्हांकन करत असताना कधी 5 येतील, तर दिलेल्या विधानांचं चिन्हांकन करत असताना आपणास प्रथमतः ते विधान कोणते आहे हे ओळखता आलं पाहिजे। ते सामान्यवाची विधान आहे का विशेषवाची विधान आहे? जर ते सामान्यवाची विधान असेल तर ते 1 वर्ग अंतर्भूत असणारे आहे का 2 वर्ग अंतर्भूत असणारे आहे? विशेषवाची असेल तर ते होकारार्थी विशेषवाची आहे का नकारार्थी विशेषवाची आहे? हेही आपणास समजलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे। आपली ती अडचण दूर करण्यासाठी एक तक्ता आपल्या पुस्तकातही दिलेला आहे, त्यात आणखीन काही शब्द जोडून हा तक्ता आपल्यासाठी तयार केलेला आहे। या तक्त्याच्या माध्यमातून आपण दिलेली विधाने ही सर्ववाची स्वरूपाची आहेत का विशेषवाची स्वरूपाची आहेत, ती सर्व अस्तिवाची आहेत का सर्व नास्तिवाची आहेत, विशेष अस्तिवाची आहेत का विशेष नास्तिवाची आहेत, हे आपणास ओळखण्यासाठी सुलभ जाईल म्हणून हा तक्ता आपल्यासाठी मांडलेला आहे। आपण सामान्यवाची विधानाचे 4 प्रकार केलेले होते विद्यार्थी मित्रांनो। ए विधान सर्व अस्तिवाची विधान, ई विधान सर्व नास्तिवाची विधान, आय विधान अस्तिवाची विधान आणि ओ विधान अस्तिवाची नास्तिवाची विधान, म्हणजे विशेष अस्तिवाची विधान आणि विशेष नास्तिवाची विधान हे विधान आहे। आता आपणास दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान ए विधान आहे, तर त्या विधानाच्या सुरुवातीला काही विशिष्ट शब्द येतात। जर त्या विधानाच्या सुरुवातीला आपणास यापैकी विशिष्ट शब्द जर दिसून आले तर आपण पटकन म्हणायचं की हे विधान ए विधान आहे आणि मग याला अनुसरून आपण चिन्हांकन करायचं आहे। तर मग ए विधानाच्या सुरुवातीला येणारी सामान्यतः कोणकोणती शब्द येतात? ए विधानाच्या सुरुवातीला सर्व हा शब्द येऊ शकतो, प्रत्येक शब्द येऊ शकतो, कुणीही हा शब्द येऊ शकतो, नेहमी हा शब्द येऊ शकतो, काहीही हा शब्द येऊ शकतो, अपरिहार्यपणे हा शब्द येऊ शकतो, निश्चितपणे हा शब्द येऊ शकतो, पूर्णतः, निरंतरपणे यापैकी एखादा शब्द सर्व अस्तिवाची विधानाच्या सुरुवातीला येत असतो। सर्व, प्रत्येक, कुणीही, नेहमी, काहीही, अपरिहार्यपणे, निश्चितपणे, पूर्णतः, निरंतरपणे यापैकी एखादा शब्द सर्व अस्तिवाची विधानाच्या सुरुवातीला येत असतो आणि त्याचसोबत त्या विधानाच्या शेवटी सुरुवातीला असे शब्द येतात आणि त्या विधानाच्या शेवटी होकारात्मक शब्द येत असतो। होकारात्मक शब्द म्हणजे आहे, आहेत, असतात अशा होकार दर्शवणारे शब्द त्या विधानाच्या शेवटी येत असतात। म्हणजे ज्या विधानाच्या सुरुवातीला सर्व, प्रत्येक, कुणीही, नेहमी, काहीही,
अपरिहार्यपणे, निश्चितपणे, पूर्णतः, निरंतरपणे यापैकी एखादा शब्द येतो आणि त्या विधानाच्या शेवटी होकारात्मक शब्द येत असतो, ते विधान कोणते आहे? ए विधान आहे. हे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ए विधानाचं चिन्हांकन करत असताना एक्स या सार्विक संख्यापकाचा उपयोग करावायचा आणि खाली कंसामध्ये दिलेली दोन चले आपणास सोपाधिकने जोडून घ्यावायची असतात. कोणत्या विधानाचं चिन्हांकन करत असताना विद्यार्थी मित्रांनो? ए विधानाचं चिन्हांकन करत असताना सुरुवातीला यापैकी एखादा शब्द येईल आणि शेवटी होकारात्मक शब्द जर दिसला तर अशा विधानांचं चिन्हांकन करत असताना सुरुवातीला आपण लहान कंसातील एक्स या सार्विक संख्यापकाचा वैश्विक परिमापकाचा उपयोग करावा आणि आपणास प्रश्नपत्रिकेमध्ये त्या विधानाखाली दिलेली जी दोन विधेय चले आहेत त्या विधेय चलांचा उपयोग एकत्र जोडण्यासाठी करत असताना सोपाधिक या तार्किक संयोजकाचा, तार्किक चिन्हाचा उपयोग आपणास करावायचा असतो. पण जर त्या विधानामध्ये सुरुवातीला एकही, कोणताही, एक सुद्धा, कोणीही, कधीही यापैकी शब्द आलेला असेल, कोणते शब्द विद्यार्थी मित्रांनो? एकही, कोणताही, एक सुद्धा, कोणीही, कधीही यापैकी एखादा शब्द आलेला असेल आणि त्या विधानाच्या शेवटी नकारात्मक शब्द जर आलेला असेल तर मात्र ते विधान ए विधान न राहता ते विधान कोणतं असतं? ई विधान असतं. म्हणजे सुरुवातीला येणारे शब्द एकही, कोणताही, एक सुद्धा, कोणीही, कधीही यापैकी एखादा शब्द सुरुवातीला येतो आणि त्या विधानाच्या शेवटी नकार दर्शवणारा शब्द येतो. अशा वेळेला ते विधान ई विधान असतं. मग ई विधानाचं चिन्हांकन करत असताना एक्स या सार्विक संख्यापकाचाच उपयोग करावा. लहान कंसातील एक्स या सार्विक संख्यापकाचाच उपयोग करावा. त्या विधानाच्या खाली कंसात दिलेली दोन चले जोडत असताना सोपाधिक या तार्किक संयोजकाचाच उपयोग करावा. पण दुसरे चल सोपाधिकने जोडत असताना अगोदर निषेध, नकार, नॉट या चिन्हाचा उपयोग आपणास करावा लागतो. कारण शेवटी नकारार्थी शब्द त्या विधानात आल्यामुळे दुसरे चल सोपाधिकने जोडत असताना निषेध या तार्किक चिन्हाचा, तार्किक संयोजकाचा, तर्काकाराचा आपणास उपयोग करावायचा असतो. आता ए विधान झालं, ई विधान झालं. आता आय विधान दिलेल्या विधानांपैकी कोणते आहे हे आपण ओळखायचे कसे विद्यार्थी मित्रांनो? तर त्याचेही काय आहे की अशा विधानांच्या सुरुवातीला यापैकी शब्द येतो. कोणते शब्द आहेत ते? काही, सर्वाधिक, अनेक, जवळजवळ सर्व, बहुतेक, बहुतांश, सामान्यतः, वारंवार, अनेकदा, कदाचित, प्रासंगिक, जवळजवळ, नेहमीच असे शब्द जर त्या विधानाच्या सुरुवातीला आली आणि त्या विधानाच्या शेवटी कोणता शब्द आला? बरोबर आहे, होकारात्मक शब्द जर आला तर ते विधान आय विधान असते. ते विधान कोणते असते विद्यार्थी मित्रांनो? आय विधान असते. कोणते? की ज्या विधानाच्या सुरुवातीला काही, सर्वाधिक, अनेक, जवळजवळ सर्व, बहुतेक, बहुतांश, सामान्यतः, वारंवार, अनेकदा, कदाचित, प्रासंगिक, जवळजवळ, नेहमीच यासोबत अशा शब्द सुरुवातीला, याच्यापैकी एखादा शब्द सुरुवातीला येतो आणि त्या विधानाच्या शेवटी होकारात्मक शब्द येतो. अशा वेळेला ते विधान आय विधान असते. आणि आय विधानाचं चिन्हांकन करत असताना ईएक्स या अस्तित्वदर्शक संख्यापकाचा, ईएक्स या कतिपयवाचक संख्यापकाचा, विशेषवाची संख्यापकाचा उपयोग करावायचा आणि त्या विधानाच्या खाली अस्तित्ववाची, अस्तिवाची म्हणजे विशेष अस्तिवाची विधानाच्या खाली कंसामध्ये दिलेली दोन चले संधीने जोडावयाची असतात. निषेधचं चिन्ह घ्यावायचा प्रश्न निर्माण होत नाही कारण होकारार्थी शब्द शेवटी आलेला असतो. शेवटी नकारार्थी शब्द आला तर निषेध घेत असतो. इथं होकारार्थी शब्द आहे म्हणून निषेध हे तार्किक संयोजक घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आता शेवटचं विधान आहे ओ विधान. आता ओ विधान आपल्याला दिलेल्या विधानांपैकी हे विधान ओ विधान आहे. आपण ओळखणार कसं? तर यापैकीच शब्द आलेले असतात. कोणते? जे आय विधानात सुरुवातीला येतात. काही, सर्वाधिक, अनेक, जवळजवळ सर्व,
बहुतेक, बहुतांश, सामान्यतः, वारंवार, अनेकदा, कदाचित, प्रासंगिक, जवळजवळ, नेहमीच यासारखे शब्द येतात. परंतु शेवटी होकारार्थी शब्द न येता ओ विधानामध्ये शेवटी नकारात्मक शब्द येत असतो, नकार दर्शवणारा शब्द येत असतो. अशा वेळेला ओ विधानाचे चिन्हांकन करत असताना EX या अस्तित्वदर्शक संख्यापकाचाच उपयोग करावा आणि खाली कंसामध्ये दिलेली दोन चले जोडत असताना संधी या तार्किक संयोजकाचाच उपयोग करावा. परंतु दुसरं चल संधीच्या नंतर लिहित असताना दुसऱ्या चलाच्या अगोदर नकारार्थी शब्द असल्यामुळे निषेध, नॉट या चिन्हाचा उपयोग आपण केला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण चिन्हांकन केलं तर आपण केलेलं चिन्हांकन हे अचूक होतं आणि पटकन आपल्याला त्यासाठी असणारे गुण पूर्णच्या पूर्ण गुण मिळतात. आपला त्या ठिकाणी एकही गुण कमी होत नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी प्रत्यक्षात काही उदाहरणं घेऊया आणि त्या उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासू की प्रत्यक्षामध्ये चिन्हांकन कसं करायचंय. फक्त आपण हा तक्ता लक्षात ठेवला पाहिजे. तर या तक्त्याला अनुसरून जर आपण ते विधान ओळखलं तर ते विधान ओळखल्यानंतर आपणास त्याचं चिन्हांकन करत असताना ते सर्व अस्तित्वाची विधान असेल तर सार्विक संख्यापक X चा उपयोग करायचा आणि दोन चलांना जोडण्यासाठी सोपाधिकचा उपयोग करावायचा. पण जर ते विधान सर्व नास्तिवाची विधान असेल म्हणजे सर्वांसंबंधी माहिती पण नकारार्थी माहिती असेल तर मात्र त्या विधानाचं चिन्हांकन करत असताना सार्विक संख्यापकच घ्यावायचं, पण सोपाधिकनं जोडत असताना उत्तरांगाला आपणास निषेध घ्यावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रत्यक्षामध्ये चिन्हांकनाला सुरुवात करूया. चला तर मग आपण पहिलं विधान या ठिकाणी सुरुवात करूया. क्रमांक 1 पहिलं विधान घेऊया चिन्हांकनासाठी. आपणास परीक्षेत कशी विधान दिली जातात आणि कंसामध्ये काय दिलं जातं याची मांडणी करून काही उदाहरणं आपण पाहूया. एकही सस्तन प्राणी अंडी घालत नाही. एकही सस्तन प्राणी, एकही सस्तन प्राणी अंडी घालत नाही. एकही सस्तन प्राणी अंडी घालत नाही. हे आपलं पहिलं विधान आहे जे आपल्याला पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये दिलेली आहे. त्याचं चिन्हांकन आपण घेत आहोत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असं विधान दिलेलं आहे. आपण थोडस लक्ष द्या. इथं किती वर्ग अंतर्भूत आहेत या विधानामध्ये? एक सस्तन प्राण्याचा वर्ग आणि अंडी हा दुसरा वर्ग, म्हणजे इथं किती वर्ग अंतर्भूत आहेत, समाविष्ट आहेत? 2 वर्ग समाविष्ट आहे. आता या विधानामध्ये आलेली माहिती किती संबंधीची आहे? लक्ष द्या, सर्वांसंबंधीची आहे. किती वर्ग अंतर्भूत आहेत? हा पहिला वर्ग आणि हा दुसरा वर्ग. होकारार्थी माहिती आहे का नकारार्थी? हे एक लक्षपूर्वक पाहत जा, कारण आपण तेवढा एक शेवटचा शब्द पाहण्यासाठी जर विसरला तर आपल्याकडून एखाद्या वेळेस शक्यता असते की आपलं चिन्हांकन चुकवू शकतो. आता आपल्याला परीक्षेमध्ये पहिल्या कंसामध्ये जे दिलेलं असतं ते सुरुवातीला जो घटक जो वर्ग आलेला आहे त्यासाठी दिलेला असतो. SX रिकामी जागा X. सस्तन प्राणी आहे, सस्तन प्राणी आहे. दुसऱ्या कंसामध्ये दुसरा वर्ग कोणता आहे? अंडी. EX रिकामी जागा X. अंडी घालते, अंडी घालते. आपण म्हणाल सर तिथं विधानात अंडी घालत नाही असं दिलंय, आपण इथं अंडी घालते असं लिहिलंय. अंडी घालते यासाठी EX दिलंय, तर नाही साठी काय करणार? बिलकुल बरोबर आहे की आपल्यालाही लक्षात येत आहे की हे विधान कसं आहे आणि याचं चिन्हांकन कसं होतं. आपणास परीक्षेत एवढं विधान दिलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. आता यावर हे विधान 2 वर्ग अंतर्भूत असलेलं असल्यामुळे या ठिकाणी 2 कंस आपणास दिलेले आहेत आणि ज्या विधानामध्ये 1 वर्ग अंतर्भूत असतो त्या विधानामध्ये आपणास त्या विधानाच्या खाली एकच कंस दिलेला असतो, दुसरं चल दिलेलं नसतं, कारण त्या विधानात 1 वर्ग अंतर्भूत असतो.
म्हणून ते ओळखत असताना स्पष्ट ओळख आहे की ज्या विधानाच्या खाली आपणास एकच कंस दिला असेल ते विधान एक वर्ग अंतर्भूत असलेले आहे, हे पटकन लक्षात घ्यायचं. आणि त्याचं चिन्हांकन करत असताना संधी किंवा सोपाधिक या दोन तार्किक संयोजकाचा उपयोग होत नाही. आता इथं चिन्हांकन करावायचं आहे. चिन्हांकन करत असताना आपण प्रथम कोणतं विधान आहे ते ओळखून घ्यावायचं आहे. कोणतं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो? एकही, म्हणजे सर्वांसंबंधीची माहिती आहे. सर्वांसंबंधीची माहिती असल्यामुळे कोणते संख्यापक येईल? एक्स हे सार्विक संख्यापक येईल. आलं. आता आपणास खाली कंसात दिलेली दोन चले ही जोडून घ्यावायची आहेत. मग ती दोन चले सोपाधिकनं जोडायची की संधीने जोडायची हे ठरवूया आपण. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे ही दोन चले आपण कशाने जोडून घेणार? सोपाधिकने जोडून घेणार. पण सोपाधिकने जोडून घेत असताना ती माहिती कशी आहे? नकारार्थी स्वरूपाची आहे. म्हणून दुसरं चल सोपाधिकने जोडत असताना दुसऱ्या चलाच्या अगोदर काय येणार? निषेध येणार. अगदी बरोबर आहे. पहिलं चल लिहून घ्या Sx सोपाधिक. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे सोपाधिक आलं. नकारार्थी माहिती आहे म्हणून दुसरं चल लिहित असताना त्याच्या अगोदर निषेध हे चिन्ह लावायचं आहे आणि मग लिहा दुसरं चल Ex. म्हणजे या विधानाचं चिन्हांकन एकही सस्तन प्राणी अंडी घालत नाही या सर्व नास्तिवाची विधानाचं चिन्हांकन x पहिल्या कंसामध्ये सार्विक संख्यापक आलं, दुसऱ्या कंसामध्ये दोन चले सोपाधिकने जोडली सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळं. पण ती दोन चले सोपाधिकने जोडत असताना दुसरं चल लिहिण्याच्या अगोदर निषेध हे तार्किक संयोजक तार्किक चिन्ह घेतलेलं आहे. कारण विधानात आलेली माहिती नकारार्थी स्वरूपाची आहे. तर अशा पद्धतीने आपणास हे चिन्हांकन करावायचं असतं. आणखीन बरीच उदाहरणं आपण घेऊया. जोपर्यंत आपणास ही गोष्ट सुलभ आहे असं वाटणार नाही तोपर्यंत आपण याची प्रॅक्टिस, याचं वारंवार आपण पुनर्रिव्हिजन करत राहूया. म्हणजे जेणेकरून आपणास चिन्हांकनाचा माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या कोणत्याही विद्यार्थ्याचा एकही गुण जाणार नाही याची दक्षता मीही घेईन आणि आपणही घेतली पाहिजे. लक्ष द्या मुलांनो, इकडं आजूबाजूला पाहू नका, इकडं लक्ष द्या. पहा इकडं. आता दुसरं विधान पहा. सर्व काही मौल्यवान असते. सर्व काही मौल्यवान असते. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रथम पहिली गोष्ट त्या विधानात आपण पाहायचंय की त्या विधानामध्ये किती वर्ग अंतर्भूत आहे, किती वर्गांचा समावेश केलेला आहे. फक्त एकच वर्ग अंतर्भूत आहे की तिथं दोन वर्ग अंतर्भूत झालेले आहेत किंवा दोन वर्गातील परस्पर संबंध सांगितलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं पहा किती वर्ग आहेत. इथं एकच वर्ग आलेला आहे मौल्यवान. इथं काही हा शब्द आहे, हा वर्ग होऊ शकत नाही. म्हणजे एका वर्गाचाच समावेश या विधानामध्ये आहे. किती संबंधी आलेली, किती वर्गांचा समावेश आहे? एकच वर्गाचा आहे. मग एकच वर्गाचा समावेश असल्यामुळे या विधानामध्ये सोपाधिक हे तार्किक संयोजक आणि संधी हे तार्किक संयोजक येणार का? इकडं पहा मुलांनो, येणार का? येणार नाही. हे दोन तार्किक संयोजक येणार नाही कारण इथं एकच वर्ग अंतर्भूत आहे. आता या विधानात आलेली माहिती सर्वांसंबंधी आहे का? हो आहे. आणि ती माहिती होकारार्थी आहे का? आहे. नकारार्थी आलेली नाही, होकारार्थी. आता आपल्याला परीक्षेत कसं दिलेलं असतं पहा. Ix रिकामी जागा x मौल्यवान आहे, मौल्यवान आहे. एकच कंस दिलेला आहे. मग आपण म्हणणार की सर चिन्हांकन कसं करायचं? दोन कंस असले तर आम्ही सोपाधिक संधी येतो. इथं एकच कंस समावेश आहे. मग एक वर्ग अंतर्भूत असलेले विधान कोणते असेल? ज्या विधानाच्या खाली आपणास एकच कंस आलेला असेल ते विधान कोणते? एक वर्ग अंतर्भूत असलेले. असं सामान्यतः होतं, नेहमी होईलच असं नाही, पण सामान्यतः होत. आता या विधानाचं चिन्हांकन करत असताना सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे कोणते संख्यापक येईल विद्यार्थी मित्रांनो? x हे सार्विक संख्यापक येईल आणि
इथं मौल्यवानसाठी काय दिलेलं आहे, आय एक्स दिलेला आहे, म्हणून आय एक्स सोपाधिक किंवा संधी या तार्किक संयोजकाचा उपयोग येत नाही, कारण इथं एकच वर्ग अंतर्भूत आहे, त्याचाच उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे. मग पहिल्या कंसात एक्स आय एक्स अशा पद्धतीचं या सर्व अस्तित्वाची विधानाचं एक वर्ग अंतर्भूत असलेल्या सर्व अस्तित्वाची विधानाचं चिन्हांकन. आता आणखीन काही उदाहरणं पाहूया विद्यार्थी मित्रांनो. त्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की चिन्हांकन हे अतिशय सोपं आहे. आपल्याला जेवढं वाटतं अवघड आहे, आपण एखाद्या गोष्टीकडे जोपर्यंत ती गोष्ट सुलभ आहे, मला समजू शकते म्हणून आपण पाहणार नाही, तोपर्यंत आपणास ती गोष्ट सुलभ दिसणार नाही. तिसरं पाहू, सर्व दुकानदार सरळ नसता. सर्व दुकानदार सरळ नसता. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं किती वर्ग अंतर्भूत आहेत? अगदी बरोबर आहे. किती वर्ग? व्यवस्थित बोला, किती वर्ग? 2 वर्ग अंतर्भूत आहेत. एक दुकानदाराचा वर्ग आणि दुसरं सरळ या गुणधर्माचा वर्ग. इथं 2 वर्ग अंतर्भूत आहेत. म्हणजे या विधानाच्या खाली आपल्याला किती कंस यायला पाहिजे निश्चितपणे परीक्षेत? 2 कंस येतील. पहा ते कसे येतील. एस एक्स रिकामी जागा एक्स दुकानदार आहे, आणि दुसऱ्या गटासाठी जो दुसरा गट इथं अंतर्भूत आहे त्याच्यासाठी आर एक्स रिकामी जागा एक्स सरळ आहे. हो बरोबर आहे, मी सरळ आहे साठीच घेतोय आर एक्स. इथं नसतात असलं तरी असतात साठी आर एक्स घेतलंय, तर नसतात साठी काय करणार? बरोबर आहे. तर आता या विधानाचं आपणास चिन्हांकन करायचं विद्यार्थी मित्रांनो. आता या विधानामध्ये आलेली माहिती ही सर्वांसंबंधी आहे का काही संबंधी आहे? किती संबंधी आहे? ऐकू येत नाहीये. सर्वांसंबंधी आहे? नाही विद्यार्थी मित्रांनो. विधानाकडे लक्ष द्या. सर्व दुकानदार सरळ नसतात. याचा काय अर्थ होईल या ठिकाणी? की काही दुकानदार सरळ असतात आणि काही दुकानदार सरळ नसतात. म्हणजे जरी इथं सुरुवातीला सर्व शब्द आलेला असला तरी शेवटी नकारार्थी शब्द आहे, आणि या विधानाचा अर्थ सर्व दुकानदार सरळ नसतात याचा अर्थ काही दुकानदार सरळ असतात आणि काही दुकानदार सरळ नसतात. म्हणजे या विधानामध्ये आलेली माहिती ही काही संबंधीची आहे. किती संबंधीची आहे विद्यार्थी मित्रांनो? काही संबंधीची आहे. मग काही संबंधीची माहिती आलेली असल्यामुळे या विधानाचं चिन्हांकन करत असताना कोणतं संख्यापक येईल? ई एक्स हे अस्तित्वदर्शक संख्यापक येईल. आणि या विधानाचं चिन्हांकन कसं होईल? एस एक्स आणि 2 चल संधीनं जोडत असताना संधी दुसरं चल जोडायच्या अगोदर निषेध हे तार्किक संयोजक घ्यावायचा आहे, कारण विधानात आलेली माहिती कशी आहे? नकारार्थी स्वरूपाची आहे. म्हणून काही संबंधी माहिती असल्यामुळं ई एक्स आलं. 2 चल संधीनं जोडत असताना माहिती नकारार्थी आहे, म्हणून दुसऱ्या चलाच्या अगोदर निषेध हे चिन्ह घेतलेलं आहे. म्हणून ई एक्स दुसऱ्या कंसात एस एक्स संधी निषेध आर एक्स असं या विधानाचं चिन्हांकन होतं. थोडस तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती दूर करतो. सर्व दुकानदार सरळ नसतात, तिथं सर्व शब्द असताना सुद्धा ई एक्स का घेतला? तर पहा, सर्व साप विषारी नसतात हो. याचा काय अर्थ विद्यार्थी मित्रांनो? की काही साप विषारी असतात, काही नसतात. सर्व विद्यार्थी दुष्ट नसतात हो. याचा अर्थ काय होतो? काही असतात, काही ना. म्हणजे इथं सुरुवातीला सर्व शब्द आला आणि शेवटी नकारार्थी शब्द आला, तर ते विधान विशेष नास्तिवाची म्हणजे अविधान होतं हे लक्षात घ्या. जिथं सुरुवातीला सर्व शब्द आला आणि शेवटी नकारार्थी शब्द आला. तर अशा पद्धतीनं आणखीन काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या उदाहरणांच्या माध्यमातून आपणास ते चिन्हांकन हे सुलभ झालंच पाहिजे आणि निश्चित होईलच. आणखीन एक पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की काही घरे सुंदर असतात. चौथं विधान, काही
काही घरे सुंदर असतात. काही घरे सुंदर असतात हे विधान. किती संबंधीचे सुरुवातीला शब्द आहे काही, म्हणजे काही संबंधी आहे म्हणजे विशेषवाची आहे. होकारार्थी आहे का माहिती? निश्चितच होकारार्थी माहिती आहे, म्हणजे हे विशेष अस्तित्वाची विधान आहे. हे लक्षात आलं. किती वर्ग अंतर्भूत आहेत? 2. घरे आणि सुंदर. घरे हा एक वर्ग अंतर्भूत आहे, समाविष्ट आहे, आणि सुंदर हा दुसरा वर्ग समाविष्ट आहे. म्हणजे खाली कंसात आपणास निश्चितपणे परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत किती कंस येतील? 3 नाही, 2 कंस येतील. तर आता पहा या ठिकाणी एच एक्स रिकामी जागा एक्स घरे आहेत, घरे आहेत. दुसऱ्या कंसामध्ये बी एक्स रिकामी जागा एक्स सुंदर आहे, सुंदर आहे असं आपणास परीक्षेत दिलेलं असतं. आपणास फक्त याचं चिन्हांकन करायचं असतं. विधान लिहायचं, क्रमांक टाकून उत्तरपत्रिकेमध्ये आपल्या हे कंस लिहायची आवश्यकता नाही. विधान लिहून त्या विधानाखाली आपणास त्याचं चिन्हांकन लिहायचं आहे. पण चिन्हांकन करत असताना याच चलांचा उपयोग करायचा. परीक्षेमध्ये हेच विधान येईल आणि याच्या जागेवर एखाद्या एचच्या ऐवजी एस येऊ शकतं, बीच्या ऐवजी आर येऊ शकतं, पण चिन्हांकनाची पद्धत तीच राहील. काही संबंधी माहिती असल्यामुळे कोणतं संख्यापक येईल विद्यार्थी मित्रांनो? EX हे अस्तित्वदर्शक संख्यापक येईल आणि 2 चले संधीने जोडून घ्यावयाची आहे. इथं होकारार्थी शब्द असल्यामुळं दुसरं चल लिहित असताना निषेध तार्किक संयोजक उपयोगात आणावायचं नाही. पहिल्या कंसात दिलेलं चल अगोदर लिहून घ्या, संधी काही संबंधी माहिती असल्यामुळं, आणि दुसऱ्या कंसात दिलेलं नंतर त्याच्या बाजूला लिहू. अशा पद्धतीने आपणास यांची चिन्हांकन करावायची असतात. आणखीन एक उदाहरण, 5वं उदाहरण मी या ठिकाणी लिहितो. आपण बरीच उदाहरणं घेऊया विद्यार्थी, जेणेकरून आपणास ही गोष्ट सोपी झालीच पाहिजे. तेथे हत्ती आहे, तेथे हत्ती आहे, तेथे हत्ती आहे. किती वर्गांचा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो? एकच, हत्ती. बरोबर. आता इथं तक्त्यामध्ये दिलेला एकही शब्द या ठिकाणी आलेला नाही. सर्व असा शब्द नाहीये, म्हणजे सर्व अस्तित्वाची विधानात येणारा सुरुवातीचा शब्द कोणताही नाहीये. सर्व नास्तिवाची विधानात येणारा सुरुवातीचा कोणताही शब्द इथं सुरुवातीला आलेला नाहीये. विशेष अस्तित्वाची विधानाला येणारा सुरुवातीचा शब्द नाहीये आणि विशेष नास्तिवाची विधानाला येणारा सुरुवातीचा शब्दही नाही. मग हे कोणतं विधान आहे? तर या बाबतीत तर्कशास्त्रीय भाषेला अनुसरून काहीचं मत या बाबतीत भिन्न असू शकतं, पण आपण तर्कशास्त्रीय नियम जर उपयोगात आणला तर या विधानामध्ये कितींविषयी माहिती आहे हे आपल्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. इथं कोणाविषयी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? हत्तींविषयी. हत्ती हा शब्द कसा आहे? जातीवाचक शब्द आहे, हा समूहवाचक शब्द आहे. हा कसा आहे? समूहवाचक शब्द आहे. ज्या विधानात जातीवाचक शब्द किंवा समूहवाचक शब्द येतो ते विधान सर्ववाची स्वरूपाचे असते. ते विधान कसे असते? सर्ववाची स्वरूपाचे असते. कारण इथं विशेषवाची विधान आहे असं दर्शवणारा शब्दच आलेला नाहीये. आपणास फक्त जातीवाचक समूहवाचक शब्द आलेला. हत्ती, शिक्षक, विद्यार्थी. तेथे विद्यार्थी आहे, तेथे विद्यार्थी आहे. याचा काय अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो? विशेषवाची तर होऊ शकत नाही, कारण विशेषवाची हे विधान दर्शवणारा सुरुवातीला शब्द आलेला नाही. काही, पुष्कळ, बहुतांश असे शब्द आले का? नाही. जातीवाचक शब्द आला, विद्यार्थी, तेथे विद्यार्थी आहे. जातीवाचक शब्द, समूहवाचक. आणि जे शब्द जातीवाचक आणि समूहवाचक असतात ते शब्द तर्कशास्त्रानुसार, तर्कशास्त्राच्या नियमानुसार सर्ववाची स्वरूपाचेच असतात. आणि सर्ववाची विधानाचं चिन्हांकन करत असताना आपण काय घेतो आपल्याला माहित आहे. एक्स हे सार्विक संख्यापद घेतो. आपणास परीक्षेत दिलेला असेल की एक्स रिकामी जागा एक्स हत्ती आहे. ही एक्स रिकामी जागा एक्स हत्ती आहे. एकच कंस आहे.
एकच कंस का आलाय, इथं एकच वर्ग अंतर्भूत आहे, समाविष्ट आहे, म्हणून याचं चिन्हांकन कसं होईल, एक्स, दुसऱ्या कंस करायची आवश्यकता नाहीये, ई एक्स अशा पद्धतीनं याचं चिन्हांकन होईल। या विधानाच्या बाबतीत काहींच मतभिन्नता होऊ शकते, परंतु हे विधान मी तर्कशास्त्रीय नियमाला अनुसरून याचा अर्थ काय निघतो ते आपणास दाखवलं आणि त्याच तर्कशास्त्रीय नियमाला अनुसरून आपणास चिन्हांकन करून दिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे चिन्हांकन अतिशय एवढं सुलभ आहे। आणखीन आपण बरीच उदाहरणं घेऊया। जोपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजणार नाही तोपर्यंत पुढचा घटक सुरू करण्याला काहीही अर्थ राहत नाही। आपण पुढचं विधान घेऊया। आपलं 6वं विधान या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। 6वं विधान आहे, शहरातील कोणतीही कंपनी क्वचितच म्हणजे किमान वेळा क्वचितच दिवाळखोर आहे, हे विधान आहे। आता इथं कोणतीही शब्द आलेला आहे म्हणजे विदाउट डाऊट, निसंशयपणे हे विधान सर्वांसंबंधी माहिती देणार आहे। शहरातील कोणतीही कंपनी क्वचितच दिवाळखोर आहे। आता या विधानामध्ये पहा किती वर्गांचा समावेश आहे, कंपनी आणि दिवाळखोर हे 2 वर्गांतर्भूत आहे। म्हणजे येणारे वर्ग किती असतील आपल्याला 2। आपण लिहूया ई एक्स, रिकामी जागा एक्स, कंपनी आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये डी एक्स, रिकामी जागा एक्स, क्वचितच दिवाळखोर आहे, अशा पद्धतीचे हे 2 कंस आपणास दिलेले। याचं सरळ सरळ चिन्हांकन सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे एक्स होईल। पहिल्या कंसामध्ये दिलेलं ई एक्स सर्वांसंबंधी माहिती आहे म्हणून 2 चल जोडत असताना आपण सोपाधिक या तार्किक संयोजकाचा उपयोग करावा आणि नंतर दुसरं चल लिहावं, अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होतं। आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया की त्याचं चिन्हांकन कशा पद्धतीने आपण करू शकतो। सोपं आहे, अगदी सोपं। बरीच उदाहरणं आपण घेऊ शकतो की आता पाहूया, एक शृंगी घोडे अस्तित्वात नसतात, एक शृंगी घोडे अस्तित्वात नसतात। आता पहा, हे विधान परत आपणास तेथे हत्ती आहेत यासारखंच आहे। किती वर्ग अंतर्भूत, तिथं फक्त 1 वर्ग अंतर्भूत होतं, इथं किती वर्ग अंतर्भूत आहे, समावेश आहेत 2, एक शृंगी घोडे आणि अस्तित्वात या 2 वर्गांचा समावेश आहे। म्हणजे येणारी कंस किती असतील, 2 असतील निश्चितपणे। इथं घेऊया आपण ए एक्स, रिकामी जागा एक्स, एक शृंगी घोडा आहे, एक शृंगी घोडा आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये आय एक्स, रिकामी जागा एक्स, अस्तित्वात आहे, आता सर्वांसंबंधी माहिती आहे। काय आहे सर्वांसंबंधी माहिती, एक शृंगी घोडे म्हणजे एक शिंग असणारा एकही घोडा नाही। म्हणजे इथं किती घोड्यांविषयी माहिती आहे, सर्वांविषयीची माहिती आहे। सर्वांविषयी माहिती असल्यामुळे कोणतं संख्यापक येईल, एक्स हे सार्विक संख्यापक येईल। दुसऱ्या कंसामध्ये
दोन चले x हे सार्विक संख्यापक आल्यामुळे कशाने जोडणार? सोपाधिकने. पण सोपाधिकने जोडत असताना नकारार्थी शब्द आल्यामुळं उत्तरांगातील दुसरं चल लिहायच्या अगोदर निषेध हे तार्किक संयोजक घेऊन त्याचं चिन्हांकन करायचं आहे. x ax सोपाधिक निषेध ix अशा पद्धतीचं आपणास चिन्हांकन करायचं आहे. पुढचं आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. 7वं उदाहरण आहे, काही प्रशासक प्रामाणिक असतात. हे 7वं होतं आपलं विधान आणि हे 8वं आहे. काही प्रशासक प्रामाणिक असतात. काही प्रशासक प्रामाणिक असतात. काही संबंधी होकारार्थी माहिती आहे. आपणास कंसात दिलेलं असतं px रिकामी जागा x प्रशासक आहे, प्रशासक आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये ex रिकामी जागा x प्रामाणिक आहे, प्रामाणिक आहे. अशा पद्धतीने आपणास परीक्षेत दिलेलं असतं. काही संबंधी माहिती असल्यामुळे ex हे अस्तित्वदर्शक संख्यापक येईल आणि होकारार्थी माहिती आहे म्हणून या कंसात दिलेली दोन चले सरळ सरळ संधीने जोडून घ्यायची आहेत. px संधी ex अशा पद्धतीने यांचं चिन्हांकन. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट माझी आपण लक्षात ठेवा की चिन्हांकनामध्ये आपणास ऑर साठी जी विधानं दिलेली असतात त्यांचंही चिन्हांकन आपण करावं. समजा उदाहरण दाखल 6 विधानं दिलेली आणि 4 सोडवायला सांगितली, आपण 4च न सोडवता 6 विधानांचं चिन्हांकन करावं. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याकडून एखाद्या विधानाचं चिन्हांकन चुकलं असेल तर आपला गुण जाणार नाही. ऑर मध्ये जे आपण सोडवलेले आहेत जास्तीचे 2 त्यापैकी आपला एखादा बरोबर येतो किंवा दोन्ही बरोबर येतात. त्यामुळे आपणास त्या ठिकाणी असणारे पैकीच्या पैकी गुण मिळतात. म्हणून आपण अशा पद्धतीने तिथं दिलेले ऑर मधले सुद्धा चिन्हांकनात सोडवले पाहिजे. आपलं 9वं विधान आहे, काही युवकांना पोहायला आवडते. काही युवकांना मी युवतींना नाही म्हटलं, युवकांना पोहायला आवडते. पोहायला आवडते. काही युवकांना पोहायला आवडते. ex रिकामी जागा x युवक आहेत. दुसऱ्या कंसामध्ये sx रिकामी जागा x पोहायला आवडते. अशा पद्धतीचं काही संबंधी विधान आहे म्हणून ex हे अस्तित्वदर्शक संख्यापक येईल आणि होकारार्थी माहिती आहे म्हणून ही दोन चले सरळ सरळ संधीनं जोडून घ्यायची. ex संधी sx अशा पद्धतीनं चिन्हांकन होतं. पुढचं विधान आपण या ठिकाणी घेऊया. वर्गातील एकही विद्यार्थी चाचणी परीक्षेत पास झाला नाही. वर्गातील एकही विद्यार्थी चाचणी परीक्षेत पास झाला नाही. sx रिकामी जागा x विद्यार्थी आहे आणि दुसऱ्या कंसात आपल्याला दिलेला आहे px रिकामी जागा x पास झाला आहे. बरोबर आहे, इथं नाही आहे पण मी इथं आहे घेतलेला आहे आणि परीक्षेत असंच येतं. आहे साठी px आहे तर नाही साठी काय करणार? निषेध लावणार. बरोबर. वर्गातील एकही म्हणजे ही आलेली माहिती किती संबंधी आहे? सर्वांसंबंधी आहे म्हणून x हे सार्विक संख्यापक येईल आणि दोन चले सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे सोपाधिकने जोडणार. पण सोपाधिकने जोडत असताना
नकारार्थी शब्द आल्यामुळं उत्तरांगाचं चल दुसरं चल यायच्या अगोदर काय लावणार? निषेध. अगदी बरोबर. पहिलं चल लिहूया Sx सोपाधिक निषेध Px. अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन. आणखीन काही उदाहरणं पाहून मग आपण आजची तासिका या ठिकाणी थांबूया. ही चिन्हांकन अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीही अवघड नाहीये. आपल्याला फक्त त्या ठिकाणी थोडंसं लक्ष घालावायची गरज असते आणि आपण जर थोडंसं लक्ष जर दिलं तर आपणास ते चिन्हांकन काहीही अवघड आहे असं दिसणार नाही. तर आता आणखीन काही उदाहरणं घेऊन मग आपण आजची तासिका थांबूया. सर्व गायक श्रीमंत नसतात. 11वं विधान आहे. सर्व गायक श्रीमंत नसतात. मी इथं काही विधानं लिहितोय. कंसामध्ये 2 कंसात येतात, कधी 1 कंसात येतात, हे आपणास आता दाखवलेलं आहे. प्रत्येक मूल निष्पाप असते. प्रत्येक मूल निष्पाप असते. प्रत्येक मूल निष्पाप असते. पुढचं विधान ही इथं लगेच लिहून घेऊया आपण. काही माणसे बलवान नसतात. काही माणसे बलवान नसतात. काही माणसे बलवान नसतात. ही उदाहरणं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे, स्वाध्यायामध्ये दिलेली आहे. उडान विरहित पक्षी अस्तित्वात नाही. उडान विरहित पक्षी अस्तित्वात नाही. अस्तित्वात नाही. हे पुढचं विधान आहे आपलं विद्यार्थी मित्रांनो. असे हे विधान आहे, यांचं चिन्हांकन आपणास करायचं असतं. काहीही शाश्वत नाही. काहीही शाश्वत नाही. आता ते कंसामध्ये येणारे इथं थोडस लिहायचा टाळतो. 2 कंस 2 वर्ग असतील तर येतील, 1 वर्ग अंतर्भूत असेल तर एकच कंस येईल. हे आपल्या आता लक्षात आलंच असेल. आता इथं पहा सर्वांसंबंधी माहिती आहे. 2 वर्ग आहेत, गायकांचा वर्ग आणि श्रीमंत हा वर्ग, आणि ती माहिती नकारार्थी. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळं पहा आता इथं थोडस लक्ष द्या. सर्व गायक श्रीमंत नसतात. सुरुवातीला सर्व शब्द आला आणि शेवटी नकारार्थी शब्द आला. याचा अर्थ काय व्हायला की इथं सर्वांसंबंधी माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? निश्चितच नाही. हे आता आले अगोदरच्या आलेल्या विधानासारखंच आहे. कसं विधान आहे की सर्व साप विषारी नसतात. सर्व शिक्षक हुशार नसतात. सर्व स्त्रिया कठोर नसतात. सर्व स्त्रिया कठोर नसतात म्हणजे काय? काही असतात काही नसतात असा त्याचा अर्थ. सर्व विद्यार्थी खोडकर नसतात हो, याचा काय अर्थ? काही खोडकर असतात हो आणि काही खोडकर नसतात. तसं इथं सर्व गायक श्रीमंत नसतात हो, म्हणजे काही गायक श्रीमंत असतात, काही गायक, म्हणजे इथं सर्व जरी शब्द आलेला असला तरी ते विधान कसं आहे? अस्तित्वाचे आहे. म्हणून काय येईल? EX येईल. EX दुसऱ्या कंसामध्ये SX संधी निषेध RX अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन होतं. म्हणजे कंसात पहिल्या कंसात काय दिलेलं असेल आपल्याला? SX आणि दुसऱ्या कंसात RX दिलेलं असतं. निषेध RX दिलेलं नसतं, RX दिलेलं असतं. आपण निषेध घेतो हे नकारार्थी शब्द असल्यामुळे. आता इथं प्रत्येक मूल निष्पाप असते. प्रत्येक मूल म्हणजे जे जे मूल असेल ते मूल कसं आहे? निष्पाप. म्हणजे सर्वांसंबंधी माहिती आहे. सर्वांसंबंधी माहिती किती वर्ग अंतर्भूत आहेत? 2. मूल आणि निष्पाप. मग 2 वर्ग अंतर्भूत असल्यामुळं आपण 2 चल कशाने जोडून घ्यायचे आहेत? सोपाधिकने जोडून घ्यावयाची आहेत. अशा पद्धतीचं याचं चिन्हांकन. इथं पहा काही माणसे बलवान नसतात. काही मानवांविषयी नकारार्थी माहिती आहे आणि माणसांचा वर्ग आणि बलवान वर्ग असे 2 वर्ग अंतर्भूत आहेत. काही संबंधी माहिती असल्यामुळे त्यांचं चिन्हांकन होईल.
EX आणि ती माहिती नकारार्थी आहे म्हणून दोन चल जोडत असताना उत्तरांगाला आपण काय लावायचं आहे? निषेध हे चिन्ह लावायचं आहे. माणसेसाठी काय? मॅन MX संधी निषेध BX अशा पद्धत. इथं बी च्या ऐवजी सी वगैरे परीक्षेत आपणास येऊ शकतात. आता इथं पहा, उडान विरहित पक्षी अस्तित्वात नाही. उडान विरहित म्हणजे ज्यांना उडता येत नाही असे पक्षीच अस्तित्वात नाही. याचा अर्थ काय होतो पहा विधानाचा? एकही पक्षी असा नाही की ज्याला उडता येत नाही. म्हणजे इथं आलेली माहिती कशी आहे? सर्वांसंबंधी आहे, दोन वर्ग अंतर्भूत आहे. उडान विरहित पक्षी, उडान विरहित पक्षी. मग इथं या विधानाचं चिन्हांकन करत असताना उडान विरहित पक्षी ज्याला उडता येत नाही असे पक्षी आणि अस्तित्व हे दोन गट आहेत. म्हणून इथं यांना संधीनं सोपाधिकने जोडत असताना BX सोपाधिक निषेध EX अशा पद्धतीचं चिन्हांकन होईल. सर्वांसंबंधी माहिती आहे आणि ती कशी आहे? नकारार्थी. सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे X हे शारीरिक संख्यापक आलं. ती माहिती नकारार्थी असल्यामुळे दोन चल सोपाधिकनं जोडत असताना उत्तरांगाला निषेध आलं. आता काहीही शाश्वत नाही. किती वर्ग अंतर्भूत आहे? एकच आहे. काहीही म्हणजे सर्वांसंबंधी माहिती आहे, X येईल आणि शाश्वत नाही म्हणता नाही असल्यामुळे निषेध येईल आणि या ठिकाणी AX. A च्या ऐवजी दुसरं कोणते अक्षर असू शकतं. म्हणजे पहिल्या कंसात X निषेध AX अशा पद्धतीचे याचं चिन्हांकन होतं. काही ठिकाणी हे निषेधचं चिन्ह या शारीरिक संख्यापकाच्या इकडं लिहिण्यास सांगितलं जातं. ती पद्धत अतिशय चुकीची आहे. माझ्या मतानुसार नाही, तर्कशास्त्राच्या नियमानुसार हे निषेधचं चिन्ह आपण त्या चलाच्या अगोदर सुरुवातीला लिहिलं पाहिजे. शारीरिक संख्यापकाच्या किंवा अस्तित्वदर्शक संख्यापकाच्या अगोदर लिहिता येत नाही. अशा पद्धतीचे चिन्हांकन. आणखीन आपण शेवटचे 5 विधान या ठिकाणी घेऊया आणि मग आपल्या ह्या चिन्हांकनाचा भाग आपण या ठिकाणी थांबूया. जी आपली लांबलेली तासिका आहे ती मग आपण या ठिकाणी थांबूया, जेणेकरून आपणास थोडंसं चिन्हांकन हा भाग सुलभ झालेला असेल. आणखीन 4-5 उदाहरणं घेतल्यानंतर आता आपण काही गोष्टी मोहक आहे. 16वं विधान आहे. काही गोष्टी मोहक आहे. काही गोष्टी मोहक आहे. परीक्षेत असं विधान असतं, खाली दिलेलं असतं GX रिकामी जागा X गोष्टी आहेत, आणि दुसऱ्या कंसामध्ये MX रिकामी जागा X मोहक आहे. किती संबंधी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? काही संबंधी. काय येईल मग? EX हे अस्तित्वदर्शक संख्यापक आणि होकारार्थी माहिती आहे म्हणून सरळ ही दोन चल कशानं जोडून घ्यायचे? संधीनं. GX संधी MX पहिल्या कंसात दिलेलं अगोदर लिहिलं आणि नंतर दुसऱ्या कंसामध्ये दिलेलं आपण लिहिलेलं आहे. पुढचं 17वं विधान या ठिकाणी पहा कशा पद्धतीने येतं की सर्व माणसे समंजस असतात. काही सर्व माणसे समंजस असतात. सर्व माणसे समंजस असतात. हे विधान परीक्षेत आपणास असतं. MX रिकामी जागा X माणसे आहेत आणि दुसऱ्या कंसामध्ये SX रिकामी जागा X समंजस आहेत असं आपणास परीक्षेत दिलेलं असतं. चिन्हांकन सर्वांसंबंधी माहिती असल्यामुळे X येईल आणि ती माहिती होकारार्थी आहे म्हणून सरळ ही दोन चल कशानं जोडून घेणार? X शारीरिक संख्यापक आल्यामुळं अगदी बरोबर सोपाधिकनं जोडून घेणार. MX सोपाधिक SX अशा पद्धतीचं यांचं चिन्हांकन येत असतं. आणखीन 3 उदाहरणं आपण घेऊया आणि मग आपली ही लांबलेली तासिका थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बराच साथ देत आहात कारण आपण या सध्या कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून अभ्यास करत आहात. या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षकांनी घेतलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यास करत आहात. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
कारण या अवघड काळामध्ये सुद्धा आपण मेहनत घेत आहात, म्हणून आपलं विशेष कौतुक या ठिकाणी करावं असं वाटतं. आपण आणखीन 3 उदाहरणं घेऊया आणि मग आपला आजचा तास थांबूया. सर्व कलाकार चांगले नर्तक नसतात. 18 सर्व कलाकार चांगले नर्तक नसतात. सर्व कलाकार चांगले नर्तक नसतात हे विधान आहे. 2 वर्ग, कलाकारांचा वर्ग आणि चांगले नर्तक यांचा वर्ग. कलाकार आर्टिस्ट AX रिकामी जागा X कलाकार आहे. हे जे शब्द येतात विद्यार्थी मित्रांनो, हे कलाकार म्हणजे आर्टिस्ट, त्या आर्टिस्टचं पहिलं अक्षर कोणतं येतं? A. हे अशी अक्षरं ते घेत असतात. दुसरं चांगले म्हणजे गुड GX रिकामी जागा X चांगले नर्तक आहेत. आता आपल्या लक्षात आलं असेल चांगले नर्तक आहेत मी घेतोय, तिथं नाहीत म्हटलेलं आहे, मग आहेत साठी GX असेल तर नाहीत साठी काय होईल? निषेध GX होईल. सर्व कलाकार चांगले नर्तक नसतात हो. सर्व शब्द आला आणि शेवटी नकार. म्हणजे सर्व जरी शब्द असला तरी हे सर्ववाची विधान आहे का? नाही. काही वाची आहे, काही संबंधी माहिती आहे. कारण याचा अर्थ असा होतो की काही कलाकार असे आहेत की जे चांगले नर्तक आहेत आणि काही कलाकार असे आहेत की जे चांगले नर्तक नाही. जसे सर्व साप विषारी नसतात, सर्व फळं गोड नसतात हो. म्हणजे काय? काही गोड असतात हो आणि काही गोड नसतात हो. तसा इथं अर्थ येतो. म्हणजे काही संबंधी माहिती आहे, मग काही संबंधी माहिती असल्यामुळे येईल EX आणि दुसऱ्या कंसामध्ये AX संधी नकारार्थी माहिती असल्यामुळं उत्तरांगाला निषेध लावायचा, निषेध GX. अशा पद्धतीचं 19वा उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की व्यावसायिक क्वचितच शास्त्रज्ञ असतात. व्यावसायिक क्वचितच शास्त्रज्ञ असतात. व्यावसायिक क्वचितच शास्त्रज्ञ असतात. आता पहा या ठिकाणी व्यावसायिक क्वचितच शास्त्रज्ञ असतात. क्वचितच म्हणजे काय? अहो तो विद्यार्थी क्वचितच खोटं बोलतो. म्हणजे काय? कधी कधी खोटं बोलतो आणि कधी कधी खोटं बोलत नाही. म्हणजे काही वेळेला खोटं बोलतो, काही वेळेला खोटं बोलत नाही. अहो आमचा मुलगा क्वचितच भांडणात जातो, एरी भांडण करत नाही. म्हणजे तो कधी कधी भांडण करतो आणि कधी कधी भांडण करत नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे ही माहिती किती संबंधी आहे? काही संबंधी. आणि काही संबंधी माहिती असल्यामुळे काही EX आणि शास्त्रज्ञ सायंटिस्ट असल्यामुळं SX अशा पद्धतीचं चिन्हांकन येईल. आता शेवटचं उदाहरण घेऊया. पुस्तकातील एकही गोष्ट मनोरंजक नाही. पुस्तकातील एकही गोष्ट मनोरंजक नाही. पुस्तकातील एकही गोष्ट मनोरंजक नाही. अशा पद्धती एकही गोष्ट म्हणजे सर्वांसंबंधीची माहिती आली. सरळ सरळ काय X येईल? मनोरंजक नाही म्हणतात ते. पुस्तकातील एकही गोष्ट मनोरंजक नाही. नॉट एंटरटेनमेंट. बरोबर? मनोरंजक नाही. किती वर्ग अंतर्भूत आहे? पुस्तक आणि मनोरंजक 2 आहेत. म्हणून पहा बुक BX सोपाधिक निषेध नॉट एंटरटेनमेंट. म्हणजे पहिल्या कंसात X, दुसऱ्या कंसात BX सोपाधिक निषेध EX. अशा पद्धतीचं हे चिन्हांकन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 20 विधानं घेतली आणि त्याची तक्तेही सांगितली आणि त्यांचं चिन्हांकनही आपण अभ्यासलेलं आहे. तरी परंतु या चिन्हांकनाशी संबंधित आपली काही जर अडचण असेल, समस्या असेल, काही समजलेलं नसेल तर माझ्या YouTube चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपली अडचण मला आपण पाठवा. आपली अडचण मी निश्चितच दूर करण्याचा मनपूर्वक प्रयत्न करेन. पण जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास या विषयामध्ये
कोणत्या विषयात? तर्कशास्त्र विषयात. तुमच्या मनात असलेल्या विषयामध्ये नाही, तर्कशास्त्र विषयामध्ये गोडी, रुची, आवड निर्माण होत असेल आणि हा भाग समजण्यासाठी सुलभता येत असेल, सरलता येत असेल, तर आपल्या सर्वांच्या शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं. आजच्या या लांबलेल्या तासिकेसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. धन्यवाद.